नमस्कार मंडळी, सुप्रभात. आपलं सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज आपण घोर कष्टोद्धरण स्तोत्र याविषयी बोलणार आहोत की हे स्तोत्र नेमकं काय आहे किंवा या स्तोत्राचं महत्त्व काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर संकट निवारण होण्यासाठी तसेच गुरुग्रह पीडा दूर होण्यासाठी हे प्रभावी दत्त स्तोत्र आहे. घोर कष्टोद्धरण स्तोत्र या नावानेच या स्तोत्राचे फलित आहे. घोर अधिक कष्ट अधिक उद्धरण अशी याची फोड केल्यास असे लक्षात येते की मनुष्य जन्म हाच मुळी पाप आणि पुण्य यांच्या संमिश्रणातून तयार होतो. अशा मनुष्य जन्माला आल्यानंतर या जन्म आणि मृत्यू या चक्रात अखंडपणे फिरताना घोर कष्टाची जाणीव झाल्यामुळे आणि यातून सुटण्यासाठी जीवाची असहाय्यता लक्षात आल्यामुळे होणारी जीवाची तडफड पाहून अतिशय करुणा आल्याने स्वतः परमपूज्य श्री सद्गुरू भगवान श्रीपाद वल्लभ स्वरूप परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबेस्वामी यांनी या स्तोत्राची रचना केली आहे. तर या स्तोत्राचे फलित काय आहे ते आपण प्रत्येक कडव्यानुसार पाहणार आहोत. तर श्री गुरुमुखातून मिळालेल्या या स्तोत्राच्या पठनाने सद्धर्माविषयी प्रेम, सुमती म्हणजेच सद्बुद्धी, भक्ती, सत्संगती याची प्राप्ती होते. त्यामुळे याच देहात भुक्ती म्हणजेच सर्व ऐहिक आणि पारलौकिक कामनांची पूर्तता झाल्यामुळे अंतिमतः मुक्ती या चतुर्थ पुरुषाचा लाभ होतो. म्हणजेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांची पूर्तता होऊन भाव आसक्तींच आखिला आनंदमूर्ते रूपी श्री दत्तात्रेय आनंद स्वरूपाची म्हणजेच भक्ती या पंचक पुरुषार्थाची निश्चितपणे प्राप्ती होते. अशा प्रकारे या 5 श्लोकाचे नित्यपठण करणाऱ्या कर्त्याचे सर्वार्थाने मंगल होते असा अनन्य भक्त प्रभू श्री दत्तात्रेयांना अतिप्रिय होतो. आता थोडक्यात पाहूया की याचा नेमका अर्थ काय आहे. हे परमपूज्य श्रीपाद श्रीवल्लभ देवादिदेवा, मी आपणास शरण आलो आहे. हा माझा भाव लक्षात घेऊन किंवा ग्राह्य मानून आपण माझे सर्व क्लेश दूर करावेत आणि माझा या घोर संकटातून कृपया उद्धार करावा. आपणास माझा नमस्कार असो. हे प्रभो विश्वमूर्ते, माझे माता पिता बांधव त्राता आपणच आहात. आपणच सर्वांचे योगक्षेम आहात. माझे सर्वस्व आपणच आहात. म्हणून आपण कृपावंत होऊन या संसाररूपी भवसागररूपी घोर संकटातून माझा उद्धार करावा. हे प्रभो आपणास माझा नमस्कार असो. आपण आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशा पापयुक्त त्रिविधितापासून माझी सुटका करावी. माझ्या शारीरिक आणि मानसिक व्याधी, माझे दैन्य, भीती इत्यादी क्लेश दूर करावेत आणि या घोर कलिकाळापासून या घोर संकटातून माझा उद्धार करावा. हे श्री दत्तात्रेया, आपणास माझा नमस्कार असो. हे श्री अत्रिनंदना, आपणाशिवाय मला अन्य कोणी नाही त्राता. आपणासम दानशूर दाताही नाही. आपणासम भरणपोषण करणारा भर्ताही नाही. हे आपण लक्षात घेऊन हे शरणागताची कोणत्याही प्रकारे उपेक्षा न करणाऱ्या देवादिदेवा, आपण माझा या घोर संकटातून माझ्यावर पूर्ण अनुग्रह करून उद्धार करावा. आपणास माझा नमस्कार असो. धर्मे प्रीतिम सन्मतीम, सर्व प्रकारच्या कष्टातून हे प्रभो तू मला सोडव. त्या सगळ्यातून का सोडव? तर मला धर्माबद्दल प्रीती, सन्मती, विवेकपूर्ण चांगली बुद्धी उत्पन्न होण्यास मदत होईल आणि तुमच्याबद्दलचा पूज्य भाव मला प्राप्त होईल. म्हणून मला वर दिलेल्या सर्व आपत्तीतून सोडव. पहिल्या 4 श्लोकांमध्ये व्यावहारिक गोष्टी आहेत, पण खरे म्हणजे व्यावहारिक कष्टातून सुटका झाल्याशिवाय
सर्वसामान्य माणूस परमार्थात नीट लक्ष घालू शकणार नाही. तर श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेले घोर कष्टोद्धरण स्तोत्र संकट निवारण होण्यासाठी तसेच गुरुग्रह पीडा दूर होण्यासाठी प्रभावी दत्तस्तोत्र आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा 21वा चातुर्मास शके 1833 कुरुगड्डी कुरवपूर येथे संपन्न झाला. कोल्हापूरचे श्री शेषो कार्दगेकर दर्शनासाठी सहकुटुंब आले होते. त्यांना संतती होत नव्हती व कर्जही बरेच झाले होते. त्यांची श्री स्वामी महाराजांवर एकांतिक श्रद्धा होती. आपली दुःखे आपल्या देवाजवळ सांगायची नाही तर दुसऱ्या कोणाजवळ सांगावयाची असा विचार करून त्यांनी या दोन्ही गोष्टी श्री स्वामी महाराजांच्या कानावर घातल्या. स्वामी महाराजांनी श्री शेषो कार्दगेकर यांच्या मंडळींच्या ओटीत नारळाचा प्रसाद घातला व संतती होईल व कर्ज फिटेल असा आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे पुढे त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी 2 अपत्ये झाली व कर्जही फिटले. शेषो कार्दगेकर यांच्या प्रार्थनेप्रमाणे महाराजांनी त्यांना व्यंकटरमणाचे पद करून दिले होते. या प्रकारे आपल्या सर्व अडचणी दूर करून घेतल्यावर आपल्याप्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट दूर व्हावेत, सर्व लोक सुखी व्हावेत आणि सर्वांना अखंड मंगलाची प्राप्ती व्हावी म्हणून एक दिवस श्री शेषो कार्दगेकर यांनी श्री स्वामी महाराजांना अशी प्रार्थना केली की माझ्याप्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट निवारण व्हावेत म्हणून श्रीपाद श्री वल्लभांचा धावा करता येईल असे एखादे स्तोत्र सर्वांसाठी करून द्यावेत. शेषो कार्दगेकर यांच्या इच्छेप्रमाणे श्री स्वामी महाराजांनी घोर संकट निवारण पूर्वक श्री दत्तप्रीतिकारक स्तोत्र रचून त्यांना दिले. श्री क्षेत्र नरसोबाच्या वाडीस हे स्तोत्र रोज म्हटले जाते. या स्तोत्राचा अनुभव अनेक लोकांना आला आहे आणि येतही आहे. काही जण तर याचा 108 वेळा रोज पाठ करणारे आहेत. त्यांचे इहलौकिक व पारलौकिक कल्याण झाले आहे. खरोखरच श्री शेषो कार्दगेकरांचे आपण सर्वांवर उपकार आहेत की त्यांच्यामुळे हे दिव्य स्तोत्र आपल्याला प्राप्त झाले आहे. तर अतिशय फायदेकारक व श्री दत्तगुरूंची सेवा करणारे हे घोरकष्टोद्धरण स्तोत्र याचा आपण सर्वांनी पाठ करूया, याचे वाचन करूया आणि आपल्या संकटांपासून आपली सुटका करून घेऊया किंवा आपल्याला होणारा जो त्रास आहे त्या त्रासापासून सुटका करून घेऊया. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि आपल्या काहीही कमेंट असतील तर त्या नक्की माझ्यापर्यंत पोचू द्या. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय.